मंडळी, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचं ब्लॉग एकदम मस्त जबरदस्त बनणार आहे. आता रात्रीचं 9:30 वाजतात आणि रात्रीचा प्रवास आहे. निघालं आहे रायगडावर जावला. थोडीशी भीती पण वाटते, पण थोडीशी हिंमत पण करते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक सोहळा आहे रायगडावर. तिथीप्रमाणे एकटोच आहेत ना 20 किलोमीटर अंतरापर्यंत मला एकट्यालाच प्रवास करायचा आहे. त्यानंतर कॉलेजचं काही मित्र तळ्यातून सोबत असतील. तर यो रात्रीचा प्रवास पूर्ण जंगलातून, तुम्हाला माहिती असेल कोकणात पूर्ण जंगल आहे. तळ्यातून जाणार आहोत. तळ्यात पण तळगड आहे, तुम्हाला माहिती असेल. सो शिवाजी महाराजांचं पाय तिथं पण लागल्यात. तळ्यात ना रायगडपर्यंतचा प्रवास असेल. त्यातनं 2 तासाचा प्रवास आणि एक अर्ध्या तासाचं, म्हणजे माझं 2.5 तासाचा प्रवास करून रायगडावर रात्री जाणार. काय वातावरण आहे तर संपूर्ण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे. चला, जय शिवराय. निघते आता. एकटोच आहे, बर्गमॅन आहे सोबत. बर्गमॅन म्हणजे आपली गाडी आणि एक बॅग आहे. थोडंसं सामान घेतलं आहे, कारण वस्ती असणार आहे ना रात्रीचा प्रवास असेल. पूर्ण जंगल आहे. ही खाडी, पलीकडचं गाव दिसते खामदे. चला तर निघूया. हे देखा रातचं 9:34 जायलात. 6:16 पोचले तात. हे पहा आमचे ताज शहर. शांत आहे रात्रीचा. रेनकोट आणि हेल्मेट घातलं. पाऊस भेटलेलं मंदात. तर आता तळ्यात आहे. हे देखा साधनं इंदापूर 14 किलोमीटर. इंदापूरवरून राईट मारू. तर आमच्यासोबत 3 गाड्या आहेत. तर फायनली आता तळ्यातून निघतो आहे आणि सगळं मित्र आहे सोबत. हे 3 जण माझे क्लासमेट. हां, राज, अजय आणि विशाल. आणि बाकी ही अजयची बहीण आहे सोबत, तन्वी. आणि ही दिव्या. आमच्या 3 गाड्या ते का कंच्या आहेत. एक बर्गमॅन, स्प्लेंडर आणि बुलेट. आता पोचलो इंदापूरमध्ये. ॲक्च्युली आपल्याला या साईडला जायचं आहे, पण आता मॅगीचा बेत झाला आहे म्हणून इकडे चाललो आहे. थांबलो आहे मुंबई गोवा हायवेवर. आता श्री सद्गुरू कृपा सेंटर स्नॅक्स सेंटर आहे. तर सगळीजणं थोपल्या. इंदापूरला येईपर्यंत 11:39 झाले. फायनली मॅगी खाऊन झाले. इथंच आम्हाला 12:15 वाजले. इंदापूरमधील गणेश फरसान मार्टमध्ये आलं आहे. खायला काहीतरी घेऊन जाताना. कचोरी ह्याला काय बोलतात मला नाही माहिती. आणि बनाना वेफर्स आहे. खरेदी झालं. परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. परत माणगावमध्ये थोपून 2 पाण्याच्या बाटल्या घेतल्या रायगडावर नेण्यासाठी. आणि परत पुढचा प्रवास. ढाळघर फाट्यावर मस्त गेट चमकत होतो. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. दूरशीतनं जवळ जबरदस्त लाईटी चमकताना दिसत होतो ना किल्ल्यावर. भारी. तर पोचलो आहे आम्ही आता पाचाडमध्ये. इथून आता बस येईल. बससाठी थांबलो आहे. बाईक्स आणलेल्या त्या इथंच पार्कला लावल्या. इथं पोलीस संरक्षक वगैरे बसलेत. त्यांनी सुविधा केली पार्किंगची. आणि आता बससाठी थांबलो आहे. आवरी सगळी पब्लिक बससाठी थोपलं आहे. रात्रीचे 2:30. आता बस आलेली आपल्याला न्यायला पाचाडवरून रायगडपर्यंत. या बसने आता आम्ही गडाच्या पायथ्यापर्यंत जाऊ. तर नशीब आहे की आम्ही बसने आलो. बाकीची पब्लिक बरीच चालत पण आली. बसमधून उतरल्यावर पण बहुतेक 200 ते 2.5 मीटर चालावचा होता. ते जमाशी मोठी बॅग. आता थोड्याच वेळात पायथ्यापर्यंत पोहोचू. सोबत मित्र असल्यामुळं प्रवासाला मजा भरपूर येणार होती. फायनली पायथ्या जवळ पोचल्या, गडाच्या पायथ्याशी.
इकडून जास्त गर्दी नाही ना. नाणे दरवाजून जाताना जास्त गर्दी नाही भेटली. चित्त दरवाजो आणि नाणे दरवाजो ते एकत्र होतं तर इथनं पब्लिकची गर्दी भरपूर भेटायला सुरुवात झाली. धबधबापर्यंत पोचलो आम्ही. आम्हाला इथे येईपर्यंत 4:30 वाजायला आले. मस्त थंडगार पाणी आहे धबधबाचा. मी तोंड धुतला, मस्त फ्रेश वाटलं मला. आम्ही सगळे आहे ना विशालवर खुश आहोत कारण त्यांनी पूर्ण बॅग तोडून टाकला. तोडून पण टाकली एक बॅग आणि दुसरी बॅग खांद्यावर. एवढा वजन झालं नाही बॅगीत, बापरे तुटली. सगळा लोड या बॅगेत आहे. होळीचा माळ जेव्हा आम्ही हातात पोचलो आणि जा काही दृश्य आम्हाला देखावला भेटत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन पण मस्त सजवलेला. ते आमचं डोळं आम्ही पूर्ण हरवून गेलो की सगळी ठकाण विसरून गेलेलो आणि पूर्ण दृश्याचा आनंद घेत होतो. फायनली आम्हाला जतं यायचं होतं ना तर आम्ही पोचलो. आणि राज्याभिषेक सोहळ्याला मी पण पहिल्यांदाच आलं आहे त्यामुळे मी पण एवढं मस्त वाटत होता ना की जबरदस्त. पुढं मी तुम्हाला सांगेनच माझी फिलिंग्स. या बाजारपेठ आहे, बाजारपेठात आम्ही एक जागो देखलो तर थोडंसं रेस्ट वगैरे केलो. आता दिवस उजाडणारच होतो. आम्हाला सकाळ होची आतुरता लागलेली. आम्हाला तर आराम करायला पण जागो असं भेटलो की समोरच मस्त सजावट चालू होती. तर आपण देखत बसलेलो मी काही टेंट नाही आणला पण टेंटच्या बाजूला थोडंसं आराम केलं. आता सूर्य उगवल थोड्याच वेळात. वाव, गडावरून दिसणारा व्ह्यू मस्त धुका साठले तिकडं आणि इकडं सूर्यदेव उगावते.
शंकराच्या दर्शनाला जात होतो पण लाईन देखूनच आता भीती वाटते. ही पूर्ण देवलापासून आतपर्यंत लाईन आहे. पूर्ण गड फिरावला एवढा भारी वाटते ना, जबरदस्त. इकडे ब्रास बँडवाला पण आल्यात.
किती मस्त वातावरण आहे रायगडावर भाई, मजा आली. 10:20 झालं. राज्याभिषेक सोहळा पण जायलो. मी आहे ना भरपूर दमलं आहे, थोडंसं रेस्ट करते. हे आमचा नाही म्हणजे टेंट आहे एक, ताई आम्हाला हेल्प केली. आमचं बॅगी वगैरे आतमध्ये ठेवल्यात, तर मी थोडंसं पारण पण आहे. आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघू. सो व्हिडिओ कशी वाटली, मना तर भरपूर मजा आली. व्हिडिओ कशी वाटली ती सांगा कमेंट करून. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल. आता राज्याभिषेक सोहळा झालो ना, आहेत ना पालखी जाल तिकडं महादेवाच्या मंदिरात. दुपारचे 12 वाजलेत. भरपूर कडक ऊन तापलाय आणि आता निघता. भरपूर वेळ आम्ही वाट टेकली पालख्याची, पण नाही पालखी आहे. आम्ही आहे ना जावला निघालो तेव्हा पालखी आले, अर्ध्यात भेटली मला. सोडावला पण बस आहे हा, हेलिपॅड पार्किंग पर्यंत. चाव्या आम्ही गाडी